नमस्कार मित्रांनो, आज आपण भारत स्काउट जिल्हा जो मेळावा या ठिकाणी होतोय आणि आज शेकोटी कार्यक्रम येथे झालेला आहे आणि शेकोटी कार्यक्रमामध्ये सत्यम शिवम सुंदरम अतिशय जुनं गाणं आणि तालबद्ध आणि वेशभूषा एकदम सुंदर अशी या ठिकाणी केलेली आहे। डोणगावची शाळा आहे। आदरणीय सर्वच शिक्षक वृंदांनी मेहनत या नृत्यासाठी या ठिकाणी घेतलेली आहे। असे विद्यार्थिनी आपल्या सोबत आहेत। तुझं नाव बेटा? माझं नाव खुशी दीपक गायकवाड अच्छा, आहे. बरं काय सांगणार आज हा या ठिकाणी तू नृत्य या ठिकाणी सादर केलेला आहे? खूप चांगलं वाटत आहे. जो आम्ही डान्स केला, जो नृत्य केला, तो करताना एवढं मस्त वाटत होतं की ते गाणं एकदम डान्स करताना आम्हालाच एकदम जोश येत होता. बरं तुझं नाव बेटा? श्रावणी नीरज सातपुते. अच्छा, किती दिवसापासून प्रॅक्टिस केली होती या गाण्याची तू? आम्ही 15 दिवसापासून केली. 15 दिवसामध्ये मित्रांनो, 15 दिवसाच्या प्रॅक्टिस मध्ये अतिशय त्यांनी सुंदर असं प्रोग्राम मध्ये टाळ्या घेतलेल्या आहेत। कारण टाळी म्हणजे एक शाबासकीची थाप या ठिकाणी विद्यार्थ्यांवर पडते, जेणेकरून या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी ध्येयाच्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करतोय। तुझं नाव बेटा? अवंतिका अनंत देशमुख. अच्छा, बरं काय फील होतंय तुला या ठिकाणी? आज तुझ्या हातामध्ये हे दिवे आहेत आणि सुंदर तू डान्स केलेला आहे। मला खूप चांगलं फील होत आहे. छान मी गेटअप केलेला आहे. आम्हाला बरं नृत्यच करते का शाळेमध्ये तू शिक्षण सुद्धा चांगल्या पद्धतीने घेते? आम्ही शाळेमध्ये शिक्षण सुद्धा चांगल्या पद्धतीने घेतो. बरं तुझे शिक्षक कोण आहेत? पळसकर सर. अच्छा, पळसकर सर। इथे कोणी आणलंय तुला? माने सर. अच्छा, आणखीन कोण कोण सर? वारकरी सर, डुकरे सर, झगडे मॅडम. अच्छा, आणि सोंडकर सर पण? सोनकर सर. मित्रांनो, हे सर्व शिक्षक वृंदांची या ठिकाणी मेहनत या ठिकाणी फाळाला जाते, जेणेकरून आज आपण बघतोय की कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। परंतु कला कौशल्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी कुठेतरी आपण ध्येय गाठू शकतो असा संदेश या डोणगावच्या शाळेने येथे दिलेला आहे।